स्टुडंट्स वी हॅव कम्प्लिटेड. आता ब्रिज कोर्स जो आहे तो ब्रिज कोर्स आपला पूर्ण झालेला आहे. त्याच्यावरती जे टेस्ट येईल त्या टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत. मॅथ्स, जॉमेट्री आणि अल्जेब्रासाठी टोटल 3 टेस्ट आहेत. त्याच्यातला फर्स्ट, सेकंड टेस्ट झालेली आहे. थर्ड टेस्ट एक 2-4 दिवसात तुम्हाला दिली जाईल. कारण पण जॉमेट्रीचा पोर्शन जो आहे त्याचा तो पूर्ण झालेला आहे. मग त्याची प्रॅक्टिस, ते टेस्ट सोडवायच्या, वही तुम्हाला करायची आहे पूर्ण, ते तुम्ही काम करायचं आहे. मग आता आपण आपल्या पोर्शन कडे रेग्युलर जो आपला अकॅडमिक इयर तुम्ही 9वीत आहात त्याचा पोर्शन आपल्याला सुरू करायचा आहे. त्याच्यातलं मला वाटतंय 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 हे आपलं पूर्ण झालेलं आहे. कळलेलं आहे? 1.1 पूर्ण झालंय. त्याच्यानंतर मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स पण आपलं म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.2 याच्यासाठी ही जी थेरी पार्ट आहे ते सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्याचे व्हिडिओज सुद्धा मी सेंड केलेले आहेत. मग आता ह्याच्यात त्या व्हिडिओज मध्ये म्हणजे ह्याच्या आधी पण सेंड केलेले आहेत. म्हणजे ब्रिज कोर्स आपला सुरू करायच्या आधी आपण कितीपर्यंत झालेला आहे, तर आपला प्रॅक्टिस सेट 1.3 त्याच्यामधला 1.2 त्याच्यामधला 5th क्वेश्चन आणि त्याच्यातले हे 2 क्वेश्चन्स झालेले असतील त्या दिलेल्या व्हिडिओज मध्ये. त्याच्यानंतर मी परत तुम्हाला देईन हे पुढचे एक्झाम्पल्स पण त्याच्यामध्ये होतील. पण तरी सुद्धा पुन्हा आपण एकदा हे काय करूयात, रिपीट करूयात काय काय आहे आता पुढचा पार्ट. कारण का तुम्ही सगळं ब्रिज कोर्स मध्ये तुम्ही 9th चा जो पोर्शन आपला सुरू झालाय त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर तुमचा काय आहे, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. मग त्याच्यामध्ये तुम्ही नंबर लाईन, दिलेला नंबरला पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स कोणते आहेत, त्याच्यानंतर 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स कसं फाइंड करायचं ते फॉर्म्युलेज बघितलेत. ग्रेटर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस केला तर तुम्हाला ते 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स मिळणार आहे. आता दुसरे कोणते कोणते कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत, तर आहे लाईन सेगमेंट म्हणजे काय, रे कसा डिनोट करतात, रे काय आहे, लाईन डिनोट करण्यासाठी काय यूज केलं जातं, कशाला लाईन म्हणायचं आहे, कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स म्हणजे काय, प्रॉपर्टीज कोणत्या आहेत कॉन्ग्रुएंट सेगमेंट्सच्या, त्याच्यानंतर मिड पॉइंट सेगमेंटचा मिड पॉइंट म्हणजे काय असतो, त्याची प्रॉपर्टी काय आहे, त्याच्यानंतर 2 सेगमेंट्सचं कंपॅरिझन करायचंय, लहान मोठेपणा किंवा इक्वल साइन ते कसं करायचंय, परपॅन्डिक्युलर सेगमेंट्स किंवा परपॅन्डिक्युलर सेगमेंट्स ऑर रेज, आणि नंतर आहे डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम लाईन. ह्या कन्सेप्ट सांगितलेल्या आहेत. तरी सुद्धा आपण परत एकदा फक्त त्याचं रिव्ह्यू घेऊयात. आता याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा इथे डायग्राम कशाची दिलेली आहे, लाईन सेगमेंट. आता कशाला म्हणायचं असतं लाईन सेगमेंट, तर द युनियन सेट ऑफ 2 पॉइंट्स, 2 पॉइंट्सच्या युनियन सेटला काय म्हटलेलं आहे, लाईन सेगमेंट म्हटलेलं आहे. आता युनियन सेट म्हणजे काय, युनियन तुम्हाला सेट्स पण तुम्ही अल्जेब्रामध्ये बघितलेलं आहे. युनियन सेट असतं, इंटरसेक्शन सेट असणार आहे, युनिव्हर्सल सेट असणार आहे, सबसेट असणार आहे, एम्प्टी सेट असणार आहे. मग हे सेट्सचे काय आहेत टाइप्स. मग त्याच्यातलं 2 पॉइंट्सच्या युनियन सेटला काय म्हटलेलं आहे, सेगमेंट म्हटलंय. मग ए पॉइंट आणि बी पॉइंट यांच्यामध्ये जेवढे पॉइंट्स येणार आहेत त्या सगळ्यांच्या युनियनला काय म्हटलेलं आहे, सेगमेंट. आणि ते डिनोट कसं करायचंय, सेगमेंट ए बी. डिनोट करत असताना SEG हे सेगमेंटसाठी शॉर्ट वापरलं जातं, सेगमेंट म्हणायचं त्याला उच्चार करताना. आणि पॉइंट्सचे नेम्स, एंड पॉइंट्स ऑफ सेगमेंट लिहायचे पुढं कॅपिटल मध्ये A B. लक्षात आलंय. आता त्याच्यानंतर आता त्याची लेंथ जर लिहायची झाली आपल्याला तर कशी लिहायची आहे, लेंथ AB असं लिहायचं इज इक्वल टू 5. जर 5 लेंथ असेल तर लेंथ AB, L स्मॉल काढायचा आहे, ब्रॅकेटमध्ये AB लिहायचंय. मग लेंथ AB इज इक्वल टू 5 किंवा असं पण लिहिलं तरी चालणार आहे, AB इक्वल टू 5. आता त्याच्यानंतर पुढची डायग्राम तुम्हाला दिलेली आहे रे. कशाची आहे ही डायग्राम, रेची आहे. आता याच्यामध्ये त्याचं नेम काय आहे, तर रे AB हे नेम देता येईल किंवा रे AP. या एकाच रेचे 2 नेम्स आहेत, रे AB अँड रे AP हे देता येणार आहे. आता याच्यातला A पॉइंट जो आहे त्या A पॉइंटला म्हणायचं असतं एंड पॉइंट ऑफ रे. एंड पॉइंट A पॉइंटला काय म्हणायचंय, एंड पॉइंट ऑफ रे. कळलेलं आहे. आता रे फक्त एकाच बाजूला आपल्याला एक्सटेंड करायला येणार आहे आणि तो कोणत्या बाजूला येईल, तर A पासून B ही जी डायरेक्शन आहे या डायरेक्शनलाच तो फक्त एक्सटेंड करता येणार आहे. एच्या ह्या म्हणजे AB या डायरेक्शनच्या अपोजिट साइडला हा रे एक्सटेंड करता येणार
नाही. म्हणजे रेला वन डायरेक्शन असणार आहे फक्त, आणि त्याचा जो स्टार्टिंग पॉइंट असतो त्यालाच काय म्हणायचं आहे, एंड पॉइंट. मग रे ए बी चा एंड पॉइंट काय आहे, ए. त्याच्यानंतर लाईन कशाला म्हणायचं आहे, तर युनियन सेट ऑफ पॉइंट्स ऑन रे ए बी. युनियन सेट ऑफ पॉइंट्स ऑन रे ए बी. आता ए बी या रेचे वरती असलेले पॉइंट्स आणि त्याचबरोबर ए बी ला अपोजिट रे असणार आहे त्याच्यावरचे पॉइंट्स. मग युनियन सेट ऑफ रे ए बी अँड अपोजिट रे ऑफ रे ए बी इज कॉल्ड ॲज लाईन ए बी. त्याला काय म्हणायचं आहे, लाईन ए बी. आता उदाहरणार्थ बघा, समजा इथं हा आहे रे ए बी. आता त्याचा अपोजिट रे काय असणार आहे, बरोबर त्याच्या अपोजिट असणार आहे. हा त्याचा अपोजिट रे आणि त्याच्यावरती पॉइंट असेल सी. मग ए बी चा अपोजिट रे कोणता आहे, रे ए सी. हे दोन्हीही एकमेकांना परस्पर विरुद्ध आहेत आणि त्यांच्या युनियनमुळं जी काही जॉमेट्रिकल फिगर तयार होते त्याला काय म्हणायचं आहे, लाईन. त्याला काय म्हटलेलं आहे, लाईन. म्हणून द युनियन सेट ऑफ पॉइंट ऑन रे ए बी अँड अपोजिट रे ऑफ रे ए बी इज कॉल्ड ॲज लाईन ए बी. आणि आता लाईन डिनोट करण्यासाठी काय काय यूज केलं जातं, मग द सेट ऑफ पॉइंट्स ऑफ सेगमेंट ए बी इज अ सबसेट ऑफ पॉइंट ऑन लाईन ए बी. आता या लाईन ए बी वरती इथे एक लाईन दाखवलेली आहे, त्या लाईन वरती दोन पॉइंट्स आहेत, ए आणखीन बी. याला काय म्हणता येणार आहे तुम्हाला, सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी म्हणजे फक्त इथून इथपर्यंतचा पार्ट, म्हणजे सेगमेंट ही लाईनचा काय असणार आहे, सबसेट असणार आहे. लाईनचा सबसेट असणार आहे सेगमेंट ए बी. त्याचबरोबर रे ए बी म्हटलं तर रे ए बी सुद्धा या लाईनचा काय असणार आहे, सबसेट असणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला लाईन जे आहे त्या लाईनचं नेम लिहित असताना आपण स्मॉल लेटरचा यूज करू शकतो, किंवा लाईन वरती दोन पॉइंट्स कॅपिटल लेटर मध्ये डिनोट करून लाईन ए बी असं सुद्धा म्हणता येणार आहे. त्याचं नेम देताना लाईन ए बी, लाईन बी पी असं लिहिलं तरी येणार आहे. आणि जर एक स्मॉल लेटर वापरायचं झालं तर इथं बाहेर काय केलं जातं, एक स्मॉल लेटर एल यूज केलंय. मग ही लाईन एल किंवा लाईन ए बी असं सुद्धा म्हणता येणार आहे. मग त्याच्यानंतरचा कोणता आहे, कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. मग ज्या दोन सेगमेंट्सच्या लेंथ सेम आहेत त्यांना काय म्हणायचंय, कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आता इथं फिगर मध्ये ए बी ची लेंथ आणि सी डी ची लेंथ काय आहे, सेम आहे, म्हणून त्यांना काय म्हणतायत, त्यांच्या लेंथ सेम आहेत, देअरफॉर द टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. हा कॉन्ग्रुएंटचा काय आहे, सिम्बॉल. त्याच्यानंतर कॉन्ग्रुएंट सेगमेंटच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, तर कॉन्ग्रुएंट सेगमेंटच्या 3 प्रॉपर्टीज आहेत. एक आहे रिफ्लेक्सिव्हिटी, दुसरा आहे सिमेट्री आणि त्याच्यानंतर आहे ट्रान्झिटिव्हिटी. आता रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय, तर प्रत्येक सेगमेंट स्वतःला कॉन्ग्रुएंट असतो. प्रत्येक सेगमेंट हा काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. या प्रॉपर्टीला काय म्हटलंय, रिफ्लेक्सिव्हिटी. म्हणून सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी. दुसरी प्रॉपर्टी आहे सिमेट्री. याच्यामध्ये दोन सेगमेंट्स येणार आहेत. इफ segment AB is congruent to segment CD, then segment CD is congruent to AB. ही झाली सिमेट्री. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रॉपर्टीचा नेम आहे ट्रान्झिटिव्हिटी, आणि याच्यामध्ये इफ सेगमेंट AB congruent segment CD and segment CD congruent segment EF, 3 सेगमेंट्स आहेत. कोणत्या कोणत्या आहेत, AB सेगमेंट, CD सेगमेंट आणि EF सेगमेंट. एका स्टेटमेंट, या स्टेटमेंट वरून AB सेगमेंट अँड CD सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे. या स्टेटमेंट वरून CD सेगमेंट आणि EF सेगमेंट काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे. आणि जर दोन्हीही स्टेटमेंट मध्ये बघितलं तर सेगमेंट CD कॉमन आहे, म्हणून सेगमेंट AB अँड सेगमेंट EF काय लिहिता येणार आहेत, आपल्याला कॉन्ग्रुएंट लिहायला येणार आहेत. म्हणून त्या टेस्टला काय म्हटलेलं आहे, ट्रान्झिटिव्हिटी. म्हणजेच पहिला सेगमेंट दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट आहे, दुसरा सेगमेंट थर्ड सेगमेंटला कॉन्ग्रुएंट असेल तर फर्स्ट आणखीन सेकंड थर्ड सेगमेंट्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहे. आता त्याच्यानंतर एखाद्या सेगमेंटचं तुम्हाला मिड पॉइंट दिलेला असेल, सेगमेंटचं काय दिलेलं आहे, मिड पॉइंट. आता मिड पॉइंट याचाच अर्थ काय, की त्या सेगमेंटचे त्या सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिव्हिजन करणार आहे. जर तुम्हाला एम इज इन बिटवीन ए अँड बी दिलेलं आहे आणि
AM इक्वल टू BM, AM या सेगमेंटची लेंथ आणि BM या सेगमेंटची लेंथ सेम असेल तर M पॉइंटला काय म्हणता येणार आहे, तर M इज मिड पॉइंट ऑफ AB. काय म्हणता येईल, M इज मिड पॉइंट ऑफ AB. मग एव्हरी सेगमेंट, प्रत्येक सेगमेंटला मिड पॉइंट किती असणार आहे, एक आणि एकच असणार आहे. एव्हरी सेगमेंट हॅज वन अँड ओनली वन मिड पॉइंट. मिड पॉइंट ज्यादा असणार नाही, वन अँड ओनली वन पॉइंट मिड पॉइंट असणार आहे. आता त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट कोणती आहे, तर कंपॅरिझन ऑफ द सेगमेंट. सेगमेंटचं कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याला सेगमेंटच्या काय माहिती असायला पाहिजेत, लेंथ माहिती असायला पाहिजे. जर एक सेगमेंट दुसऱ्या सेगमेंटपेक्षा लहान असेल तर काय म्हणता येणार आहे, सेगमेंट AB इज स्मॉलर दॅन सेगमेंट CD. कळले. आता इथं जर या डायग्राम मध्ये बघितलं तर AB सेगमेंट इज स्मॉलर दॅन सेगमेंट CD अँड सेगमेंट CD काय आहे, ग्रेटर दॅन सेगमेंट AB. मग ग्रेटर दॅनचा सिम्बॉल, स्मॉलर दॅनचा सिम्बॉल आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि लेस दॅन साठी हा सिम्बॉल आहे. दिस इज स्मॉलर दॅन किंवा लेस दॅनचा सिम्बॉल. आणखीन ग्रेटर दॅनचा हा सिम्बॉल येणार आहे. कळले. हा जो अँगल आहे, अँगलचा व्हर्टेक्स उजव्या बाजूला असेल तर ते ग्रेटर दॅनचं सिम्बॉल आणि अँगलचा व्हर्टेक्स डाव्या बाजूला असेल तर त्या सिम्बॉलला काय म्हणायचं आहे, लेस दॅन. कळलेलं आहे. अँगल काढतो आपण, हा एक अँगल सारखाच शेप त्याचा अँगल असणार आहे म्हणजे, आणि त्याचबरोबर हे स्मॉलर, आणखीन हे काय असणार आहे, लार्जर. आणि अजूनही एक सोपं तुम्हाला लक्षात राहण्यासाठी, तुमचा हा हात जो असतो उजवा हात, तुम्ही जर असा त्याला फोल्ड केला, फोल्ड असा केला तर काय होणार आहे, उजवा हात आपला लेफ्ट हँड पेक्षा काय असतो, स्ट्रॉंगर. म्हणून तो काय असणार आहे, हे उजव्या हातासाठी सिम्बॉल. उजवा हात, इथं कोपरा असेल आपला, इथं बोट आणि इथं खांदा असेल, अशा आहे ना, हा उजवा हात रिप्रेझेंट करणार आहे. आणि हा सिम्बॉल कोणता हात रिप्रेझेंट करणार आहे, तुम्ही जर कोपऱ्यात फोल्ड केला तुमचा हात तर असा त्याची शेप येणार आहे. हा लेफ्ट हँड. ग्रेटर स्ट्रॉंगर कोण असतो, राईट हँड स्ट्रॉंगर असतो, म्हणून हा सिम्बॉल कशाचा आहे, ग्रेटर दॅनचा. आणि लेफ्ट हँड राईटला कम्पेअर केला तर तो काय असतो, थोडा वीक येणार आहे, म्हणून हा काय असणार आहे, स्मॉलर दॅनचा सिम्बॉल. हे तुमच्या हाताच्या अँगल्स त्याच्यावरून मी सांगितलं. आणि अँगलचा व्हर्टेक्स उजव्या बाजूला असेल तर ग्रेटर दॅनचं सिम्बॉल, अँगलचा व्हर्टेक्स डाव्या बाजूला असेल तर काय असणार आहे, ते स्मॉलर दॅनचा. म्हणजेच दोन सेगमेंट्स कम्पेअर करण्यासाठी काय लागणार आहे, आपल्याला त्यांची लेंथ माहिती असायला पाहिजे. आणि लेंथ माहिती असेल तरच आपल्याला काय करता येणार आहे, त्यांच्यामध्ये कंपॅरिझन करता येणार आहे. आणि दोन्हीही सेगमेंट सेम लेंथच्या असतील तर कोणता सिम्बॉल यूज करायचा आहे, इक्वल टू. कळलेलं आहे. म्हणजेच कंपॅरिझन डिपेंड्स अपॉन देअर लेंथ. त्याच्यानंतर आहे परपॅन्डिक्युलॅरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज. परपॅन्डिक्युलॅरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज. आता एक लाईन, इफ अ लाईन कंटेनिंग टू सेगमेंट्स, एका लाईन मध्ये दोन सेगमेंट्स कंटेन होत असेल, और टू रेज or a ray and segment are perpendicular to each other, then the two rays or segments and the ray are said to be perpendicular to each other. आता काय आहेत, एका लाईन वरती असलेले एक सेगमेंट असेल किंवा रे असतील दोन, आणखीन किंवा काय असणार आहे, म्हणजे टू सेगमेंट और टू रेज, आणि काय और रे अँड सेगमेंट आर परपॅन्डिक्युलर टू इच अदर. बघा हे लाईन्स वरती आहे. ही एक लाईन आहे AB आणि दुसरी आहे लाईन CD. लाईन AB वरचा सेगमेंट AB आणि लाईन CD वरची सेगमेंट CD आपल्याला डायग्राम मध्ये कसे दिसतात, सेगमेंट AB परपॅन्डिक्युलर सेगमेंट CD. इथं काय आहे, परपॅन्डिक्युलर आहेत ते एकमेकांना, सेगमेंट CD. म्हणून काय लिहिता येणार आहे, सेगमेंट AB परपॅन्डिक्युलर सेगमेंट CD. किंवा काय लिहिता येईल आपल्याला अजूनही, तर AB परपॅन्डिक्युलर, हा AB कुणाला परपॅन्डिक्युलर आहे, तर रे CD ला परपॅन्डिक्युलर आहे असं सुद्धा म्हणता येणार आहे, रे CD. किंवा सेगमेंट AB इज परपॅन्डिक्युलर टू रे DC असं सुद्धा म्हणता येणार आहे. त्याच्यानंतर एखाद्या पॉइंट पासून लाईनचं डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन ते बघायचे.
आता इथं तुम्हाला काय दिलेली आहे, दिस इज लाईन ए बी आणि लाईन ए बी चं पॉइंट सी कुठे आहे, लाईनच्या बाहेर. मग सी या पॉइंटचं ए बी पासूनचं डिस्टन्स